आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सोबतच सोमनाथ सूर्यवंशीचा कारागृहातला मृत्यू याचा निषेध म्हणून धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला गेला। यावेळी सुरेश धस चांगलेच बरसले। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल करून घेऊ नका असा आकानं पोलिसांना फोन केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। ज्यानं फोन केला त्याला मुख्य आरोपी करा अशी मागणी सुरेश धस यांची आहे। तर अजित पवारांना विनंती करतो की धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं काढा अशी जोरदार मागणी यावेळेला सुरेश धसांनी केली। की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अॅट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका। मी जे आका म्हणतो ना तो आका आहे। आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का, आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे। कुठं? बिन भाड्याच्या खोलीत। माझी विनंती आहे दादा, याला काढा राव। याच्या जागेवर काहिंदेला द्या ना, ती काहिंदे निवडून आलाय ना। शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत। दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो। त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या गावचा आमदार आहे। कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याचं लय आमचं वाटोळ केलं यांनी। माणसं मारायला लागलाय हो, दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे हो दिवस उगताच मारीन। दरम्यान खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड हा सुद्धा आता अडचणीत येण्याची दाट शक्यता पाहायला मिळते। सुशील कराडवरती सोनं लुटणं, वाहन बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेणं असे आरोप केले गेलेत। पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून पीडितांनी आता कोर्टात धाव घेतली आहे। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्या विरोधात सोलापूर कोर्टाचं दार ठोठावलं गेलंय। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड यानं त्याच्या जुन्या मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा आरोप आहे। मॅनेजरच्या कुटुंबानं या प्रकरणी सुशील कराड विरोधात एक तक्रार अर्ज केला होता, पण बीड पोलिसांनी हा अर्ज दाखल करून घेतला नाही। परिणामी पीडित कुटुंबानं सोलापूर कोर्टात दाद मागितली। त्यानंतर सोलापूर कोर्टानं सुशील कराड याच्या विरोधात पोलिसांना FIR दाखल करण्याचे निर्देश दिलेत। घरात शिरून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याची तक्रार सुशीलच्या मॅनेजरनं केली होती। सुशीलसह त्याचा मित्र अनिल मुंडे, गोपी गंजेवार विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। 2 ट्रक, 2 कार, परळीमधला एक प्लॉट आणि सोनं लुटलं गेलं अशी तक्रार आहे। सोलापूर कोर्टानं सुशील कराडला त्याचं म्हणणं मांडण्याचे आदेश दिलेत। सदर चा तक्रारी अर्ज केला होता सुशील कराड व त्यांच्या 2 साथीदारांविरुद्ध। SP बीड यांनी तो तक्रारी अर्ज देखील घेतला नाही। सरतेशेवटी कोणीही पोलीस अधिकारी तिच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे तिने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या कोर्टात तक्रारी अर्ज दाखल केला। त्या तक्रारी अर्जावर न्यायालयाने आरोपींचे म्हणणे मागून घेतले। म्हणणे मागवल्यानंतर आज सुनावणीसाठी तारीख नेमली होती, परंतु आरोपीचे वकील हे आज परगावी असल्याकारणाने न्यायालयाने 13/1/2025 ही तारीख नेमली। या प्रकरणातील फिर्याद ज्या महिलेने दाखल केलेली आहे तिचा पती हा सुशील कराड यांची विविध वस्तूंचे उत्पादनं वितरित करणारी जी फर्म आहे सानिया एंटरप्राइजेस व त्यांच्या पत्नीची फर्म तन्वी एंटरप्राइजेस, या एंटरप्राइजेसमध्ये मॅनेजर या पदावर कामास होता। तो त्या पदावर कामास असताना त्याने सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये सन 2021-22 व सन 2022-23 या आर्थिक वर्षांमध्ये ज्या व्यापाऱ्यांना माल दिलेला आहे त्या व्यापाऱ्यांकडून जी वसुली करायची आहे ती वसुली फर्मच्या खात्यावर न घेता